जिजामाता उद्यानाचं काम पूर्ण नसताना उद्घाटनाची घाई का? नगराध्यक्षांचा सवाल. कोणतीही परवानगी न घेता पत्रिका छापून अनधिकृत उद्घाटनाला नगराध्यक्षांचा विरोध. तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये जनतेला व सामाजिक संघटनेला सोबत घेऊन राजमाता जिजामाता उद्यान तसेच पद्मावती उद्यान इथं स्वच्छता मोहीम राबवून शहरातील आबालवृद्धांसाठी हे उद्यान सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजमाता जिजामाता उद्यानाची पत्रिका हे प्रशासनाची अथवा नगराध्यक्षांची कोणतीही परवानगी न घेता छापून अनधिकृतपणे उद्यानाचं उद्घाटन करणं योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करत पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांनी पत्रकार परिषदेत विरोध दर्शवला. आमदार समाधान आवताडे यांनी भारत नाना असते तर घराबाहेर काढलं असतं, या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना नगराध्यक्षा प्रणिताताई भालके म्हणाल्या की भारत नानांना मी त्यांच्या मुलीसारखे होते. भारत नाना जर असते तर तुम्ही उद्याला सुद्धा आला नसता. भारत नानांचे तसे संस्कार नाहीत. तुम्हाला 2 मुलं आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत काय करणार ते पाहायला जनता आहे. ते संस्कार तुमच्यात आहेत, असं प्रत्युत्तर भरगच्च पत्रकार परिषदेत आमदारांनी दिलं. याबाबत सविस्तर बोलताना नगराध्यक्षा प्रणिताताई काय म्हणाल्यात पाहूया. आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश हेच आहे की आम्हाला कोणालाही विचारात न घेता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचं जे म्हणजे पत्रिका छापली गेली आणि त्याचं जे अनधिकृत ओपनिंग झालं, हा उद्देश आहे की कोणालाही विचारात न घेता नगराध्यक्षांना, संबंधित नगरसेवकांना कोणालाही विश्वासात न घेता कुठलीही परवानगी, प्रशासकीय परवानगी न घेता पत्रिका छापली गेली आणि त्या बागेचं उद्घाटन. बरोबर आहे. कुणाला विश्वासात न घेता हे कार्यक्रम केला, परंतु इथं निष्कृत दर्जाचं काम झालेलं आहे. त्याच्यावर काय करणार आहात आपण त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन लावून संबंधित ठेकेदारावरती कारवाई आमदार समाधान आवताडेने सांगितलं होतं की इन्व्हिटेशन पर्यंत जाण्यापेक्षा हा मुद्दा चर्चेतून देखील सुटला असता, तिथेपर्यंत जाण्याची काय गरज होती? तर आपण त्याच्याशी कुठला मुद्दा चर्चेतून सुटला असता? आम्ही उद्यानाच्या उद्घाटनासाठी पोलीस स्टेशनला गेलो नव्हतो. आम्ही आमच्या नगरपालिकेचा लोगो वापरून अनधिकृत पत्रिका छापली, त्या संबंधित इसमावर कारवाई व्हावी यासाठी गेलो. हा उद्यानाच्या उद्घाटनाचा विषय नव्हता. पत्रिका कुणी छापली आम्हाला विश्वासात न घेता, उद्या आमची राजधानी छापली. विरोधकांकडून असा आरोप होतोय की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांचा दमदाटी करून पत्रिका छापू दिली नाही, त्यांचं नाव त्यामुळं दुसऱ्या पत्रिकेत कट. मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणजे माहिती स्वतः सांगितली की आपल्याला प्रशासकीय कार्यक्रम नाही, आपल्याला विचारात घेता पत्रिका छापली. मुख्याधिकाऱ्यांना माहिती व्हायच्या अगोदर पत्रिका सोशल मीडियावर आली आहे. पहिल्या पत्रिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांचं नाव होतं. ती पत्रिका सुद्धा कुठल्याही हाकेवाडीच्या किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छापली गेलेली आहे. आमदार आवताडेंनी टीका केली तुमच्यावर, जर भारत नाना असते तर तुम्हाला घरातून पण ते त्यांनी त्यांचे संस्कार दाखवलेत. नाना असते तर एकतर ते उद्यालाच आले नसते आणि दुसरी गोष्ट भारत नानांचे संस्कार नाही आहेत. ते घरातून सुनाबाळींना बाहेर काढण्याचे ते आवताडे घराण्याचे कदाचित संस्कार असतील. नानांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे. त्यांना 2 मुलं आहेत. मग उद्या येणाऱ्या सुनांना ते घराच्या बाहेर काढणार आहेत. लोकप्रतिनिधी आहेत, महिलेवर बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं.